नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर ठाणे महानगरपालिका असो किंवा DMERसाठी जर तुम्ही तयारी करत असाल स्टाफ नर्स या पदासाठी, तर त्या पदासाठी आपण जे आहे ते तांत्रिक सिरीज चालू केलेली आहे. तांत्रिक सिरीजचे डेली आपले भाग या ठिकाणी अपलोड होत असतात. सो त्यालाच अनुसरून जवळपास ती तांत्रिक सिरीजचा आपण एक नवीन भाग या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण जे काही संसर्गजन्य आजार आहेत तर त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सहसा तर सगळे प्रश्न व्हिडिओतून कव्हर करणं अशक्य आहे, त्यामुळं स्टडी मटेरियलमध्ये एक संसर्गजन्य आजारावर स्पेशल 40 ते 50 पानांची PDF आहे. 400 ते 500 MCQs त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. सो ज्यांनी घेतली नसेल कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर हस्तगत करून घ्या. जे काही फी डिटेल वगैरे आहे ती विचारपूस करून. तर पहिला प्रश्न पाहूयात की पोलिओ प्रतिबंधासाठी पोलिओ लसीसोबत कुठली लस वगैरे देणं अनिवार्य किंवा आवश्यक असतं. तर लक्षात ठेवा, नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलनुसार ओके NES ओके याच्यानुसार DPT लस किंवा ज्याला आपण त्रिगुणी लस वगैरे म्हणतो, तर ती लस या पोलिओ लसीसोबत दिली जाते. ओके. त्यानंतर कांजण्या नावाचा जो काही संसर्गजन्य आजार आहे तो कुठल्या विषाणूमुळे होतो, तर कांजण्या नावाचं जे काही आजार आहे तो जवळपास वेरिसेला झोस्टर म्हणा किंवा वेरिझोला झोस्टर वगैरे या नावाचा जो काही विषाणू आहे त्याच्यामुळे हा आजार त्या ठिकाणी उद्भवतो. परत इथं काय दिलं की सिफिलिसचा अधिशयन काळ इन्क्युबेशन पिरियड वगैरे किती असतो, तर याचा जो काही आहे तो 10 ते 90 दिवसाचा हा सरासरी दिवस मानतात. सहसा तरी याचा कमीत कमी किंवा सरासरी जर विचारलं तर लक्षात ठेवा 21 दिवसाचं आहे. ओके, म्हणजेच 21 दिवसच्या नंतरच याचं जे आहे ते लक्षणं वगैरे दिसून येतात सहसा तरी. आणि परत सांगतोय, सिफिलिस अधिशयन काळ म्हणजे याच्या संदर्भात माहिती असेल, जरी माहिती नसेल तर लक्षात असू द्या. समजा एखाद्या व्हायरसची लागण तुम्हाला आज झाली, परंतु त्याचे जे काही लक्षणं आहेत किंवा त्याचे जे काही विपरीत परिणाम तुम्हाला दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी जर दिसत असतील, तर हा जो काही पिरियड असतो, समजा या दिवसापासून 1 दिवसापासून आज लागण झाली तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला लक्षणं दिसलीत, तर याच्यामध्ये आतमधले जे काही 2 दिवस असतात त्याला इन्क्युबेशन पिरियड वगैरे म्हणतात. ओके, सो लक्षात ठेवा. परत पुढं बघा की हार्पस सिम्प्लेक्सचा तो प्रकार ज्यामुळे किरकोळ पुरळ, खाज आणि स्नायू वगैरे दुखतात आणि जळजळ जाणवते, तर तो कुठलं टाईप आहे, तर टाईप 2चा जो काही हर्पिस सिम्प्लेक्स नावाचा आहे. तर याच्यामुळे लक्षात ठेवा, हर्पिस सिम्प्लेक्स HSVमुळे होणारा हा आजार आहे. याचे 2 प्रकार आहेत. ओके, टाईप फर्स्ट, टाईप सेकंड. टाईप फर्स्टमध्ये काय होतं लक्षात ठेवा, याच्यामध्ये ओठांना आणि जे काही तुमचे तोंड असतं तोंडाच्या आतील बाजूस फोडं वगैरे येतात. आणि राहिला प्रश्न हा टाईप 2, याच्यामध्ये काय होतं स्पेशली करून रोगीच्या जननेंद्रियापाशी वगैरे फोडे वगैरे येतात. ओके, हे सगळं इन डिटेलमध्ये मी लाईव्हमध्ये सांगत असतो, त्यामुळं डेली लाईव्ह वगैरे असतं, जॉईन करा 3 वाजता, 3-3:30 वाजता. परत खालीलपैकी कुठली लस उजव्या डेल्टॉइड भागात इंट्राडर्मली दिली जाते, तर जी काही लस आहे PCG ती स्पेशली करून ही उजव्या भागात इंट्राडर्मली वगैरे दिली जाते. ओके, आता खूप सारे विद्यार्थी म्हणतात बाकीच्या लसीसुद्धा, म्हणजे या 3 पैकी एखादी लस जरी देत असली तरी ती काय एक पद्धतीनं इंट्राडर्मली देत नाहीत. ओके, परत अजून नंतर कमेंट करून विचारू शकता, नो प्रॉब्लेम, बट डाऊट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. परत गोवरची लस अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रयोगशाळेत कोणत्या वर्षी वापरण्यात आली, तर जवळपास 1958मध्ये ही लस त्या ठिकाणी वापरण्यात आली. परत ही लस वगैरे कोणी वापरली असा प्रश्न आला, तर त्यांचं नाव आहे एंडर्स. ओके, दुसरं नाव आहे पीबल्स. तर यांनी जे आहे ते ही लस वगैरे सगळ्यात पहिलं वापरलेलं आहे. ओके, तर हे सगळं आमच्या स्टडी मटेरियलमधलेच प्रश्न आहेत. हे प्रश्नांचा क्रमांक का तुम्हाला मागे पुढे आहे, तर त्या स्टडी मटेरियलमधलेच प्रश्न या ठिकाणी उचललेले आहेत. ओके, परत पुढं काय दिलं की जेव्हा एखादा रुग्ण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज संक्रमित होतो, रोग म्हटले, तर अशा संसर्गाला काय म्हणतात, तर जेव्हा जो काही रोग आहे तो एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे सहजपणे संक्रमित होतो, तर त्याला कॉन्टिजियस या नावानं
ओळखलं जातं. ओके, सांसर्गिक त्याला म्हणतात. हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, सो नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी देत असतो, कारण का ही आत्तापर्यंतची सगळ्यात ब्रँड ऑफर आहे. या ऑफरमध्ये खूप सारं स्टडी मटेरियल तुमचं रिकवर होणार आहे, ज्यामध्ये GNM वाल्यांसाठी ही GNMची बॅच आहे आणि ANM वाल्यांसाठी जी आहे ती ही बॅच आहे. ओके, सो याची फी डिटेल, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार, परत याची डेमो न दाखवता तुम्हाला ओरिजिनल PDF मी दाखवलेली आहे. आता संसर्गजन्य आजाराची जी काही ओरिजिनल PDF आहे ती एक वेळा पाहून घ्या. आता बघायला गेलं तर ही एकाच टॉपिकची आहे. संसर्गजन्य आजारावर जे काही टॉप MCQs आहेत, जवळपास हा प्रश्न दिलाय आणि तुम्हाला जास्त पेजेस वगैरे नको व्हायला म्हणून ते आम्ही जे काही ऑप्शन वगैरे आहेत ते तिथंच इन्क्लूड वगैरे केलेले आहेत आणि जे काही ॲन्सर आहे त्याला बोल्ड या ठिकाणी केलेलं आहे. अगदी बेसिकपासून सगळ्या लेवलचे प्रश्न याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, जे काही टॉप IMP आहेत. जर तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळे हवे असतील तर ते सुद्धा ॲड केलेले आहेत. ओके, तर हे सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सहसा कुठं याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशनसुद्धा ॲड केलेलं आहे. सो वेळ न गमावता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जी काही PDF आहे, जी काही स्टडी मटेरियल आहे ते हस्तगत करून घ्या. तर पुढचा प्रश्न बघा की खालीलपैकी कोणती लस उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील आहे आणि फ्रीझरमध्ये -15°C ते जवळपास एक -25°C साठवली जाते. तर जी काही गोवर नावाची लस असते ती साठवली जाते. त्यासोबत अजून जे आहे ते पोलिओ. ओके, पोलिओची जी OPV लस आहे ना, तर ती सुद्धा फ्रीझरमध्ये या तापमानावर साठवली जाते. ओके, परत अर्भकामध्ये धनुर्वाताचा अर्भकामध्ये विचारलंय, तर अर्भकामध्ये जे आहे ते 3 ते 9 दिवसाचा जो काही कालावधी आहे तो अधिशयन काळ या ठिकाणी असतो. टिटेनस. परत मुलांमध्ये मेनिंजायटिस होण्यास कारणीभूत असलेलं सामान्य घटक, तर हे जे आहे ते हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा म्हणजेच H इन्फ्लुएन्झा जे काही असतं ना, तर ते त्याच्यामध्ये सामान्य कारणीभूत असतं. आता इथं मराठीमधून आहेत, बाकीचे जे काही इंग्रजीमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेत, मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. ओके, ज्या भाषेत तुम्हाला जमतील नर्सिंगचे ते घ्या माझ्याकडून. परत मलेरियाविरुद्ध पसंतीचं औषध वगैरे कुठलं आहे, तर मलेरियाविरुद्ध जे काही औषध वापरलं जातं क्लोरोक्विन, हे औषध फर्स्ट लाईन ड्रग वगैरे आहे मलेरियासाठी. कॉन्टॅक्ट नंबर हा आहे. परत गोवर नावाची गोवर हा रोगदेवी ना, स्मॉलपॉक्स आणि गोवर ना, मिसल, तर हे वेगवेगळे आहेत. असं हे सगळ्यात पहिल्यांदा IS900 कोणी सिद्ध वगैरे केलं, तर त्यांचं नाव आहे रेजेस. यांनी जे आहे ते या रोगापासून वेगळं आहे असं निदर्शनास आणून दिलं. परत पोलिओचा बूस्टर डोस साधारणपणे कोणत्या वयात दिला जातो, तर हा जो काही पोलिओचा बूस्टर डोस आहे तो 18 ते 24 या वयामध्ये वगैरे देतात मुलाला. परत डांग्या खोकल्याचा अधिशयन काळ, डांग्या खोकल्याचा 1 ते 2 आठवडे याचा अधिशयन काळ वगैरे असतो. परत कोणत्या रोगासाठी अत्यंत विशिष्ट असलेली शास्त्रीय चिन्हे लक्षणांच्या उपस्थितीला काय म्हणतात, तर लक्षात ठेवा त्याला म्हणतात पॅथोगोनिक चिन्ह वगैरे या नावानं ओळखलं जातं. ओके, जसं की कॉप्लिक स्पॉट एकाच रोगाचं चिन्ह वगैरे आहे. परत मेनिंजायटिस ना, तर खालीलपैकी कोणत्या स्ट्रेनसाठी लस वगैरे उपलब्ध नाही, तर लक्षात ठेवा बी याच्यासाठी जे आहे ते लस तयार करणं कठीण आहे किंवा याची लस उपलब्ध नाही. परत मेनिंजायटिससाठी पसंतीचं औषध, तर याच्यासाठी जे काही सेफ्ट्रिएक्झॉन नावाचं औषध आहे ना, ते त्या ठिकाणी यूज केलं जातं. परत मेनिंजायटिसमध्ये मान वाकवली जाते तेव्हा उताने झोपलेले असताना कंबर आणि गुडघा वाकवला जातो, तर याला काय म्हणतात, तर ते जे आहे ते ब्रूडझिन्स्कीचं चिन्ह वगैरे या नावानं म्हणतात. परत पोलिओमायलिटिसमध्ये असलेल्या रुग्णाला कायमस्वरूपी अर्धांगवायू म्हणजेच कायमस्वरूपी जे काही पॅरालिसिस होण्याचा जो काही काळ आहे तो किती दिवस वगैरे लागतात, तर 60 दिवस ते हळूहळू त्या ठिकाणी होत असतं. परत मानवासाठी रेबीज व्हायरसचा अधिशयन काळ किती आहे, तर याच्यासाठी जो काही 3 ते 8 आठवडे हा त्याचा रेबीजचा अधिशयन काळ वगैरे आहे.
परत डांग्या खोकला, थोरॅसिक दाब वाढणे आणि अनैच्छिक लघवी होणे हे डांग्या खोकल्याच्या कोणत्या टप्प्यात घडते? तर जे काही टप्पे वगैरे आहेत तर ते कुठलं? त्याच्यामध्ये स्पासोमेडिक या टप्प्यामध्ये ते घडून येतं. बाकी हा वाला शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्या. जेवढे तुमचे जास्त उत्तरं असतील त्या पद्धतीनं मी पुढची सिरीज त्या ठिकाणी कंटिन्यू करेन. ओके. बाकी सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य मला विचारपूस करू शकता. बाकी अशाच व्हिडिओसाठी नक्की आपल्या चॅनलला फॉलो करून बाकी बाजूचा बेल आयकॉन असतो त्याला दाबून घ्या, जेणेकरून येणारे सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळत जातील. धन्यवाद.